मी माझ्या वडिलोपार्जितपासून भाजपचा कार्यकर्ता आहे आणि जिवंत कार्यकर्ता आहे. कोणत्या इलेक्शनमध्ये पुढच्या तोंडाला मी असतो. आणि जर माझ्यावर जर अन्याय होत असलं तर माझं जगून उपयोगच काय. उद्या मला आत्महत्याशिवाय पर्यायच नाही. काय नाव तुमचं? उत्तम हरिभाऊ लोणकर, मुक्काम पोस्ट रणगाव, मशी, तालुका पारणे, जिल्हा अहमदनगर. का तुम्ही इथं उपोषणाला का बसले? माझ्या जमिनीचं परस्पर 10/12/2014 साली परस्पर गहाणखत करून दिलं पतसंस्थेने. काही कारण नसताना माझ्या जमिनीचं गहाणखत करून दिलं. 2015 साली पतसंस्थेवाले घरी आले त्यावेळेस मला समजलं की आपल्या जमिनीवर कर्ज काढले 11 लाख रुपये. मग कर्ज कोणी काढलं काय पतसंस्थेला विचारलं, ते उडूचे उत्तर द्यायला लागले. नंतर मी पतसंस्थेत गेलो, उरुळी कांचनला. काय पतसंस्थेचं नाव काय? पतसंस्थेचं नाव डॉक्टर मणिबाई देसाई पतसंस्था, उरुळी कांचन. कर्ज तुम्ही घेतलेलं नाही? कर्ज मी घेतलेलं नाही. मग कर्ज दिलं कोणाला म्हणलं तुम्ही? ते म्हणले विकास दादा भाऊ शेलार, माधुरी विकास शेलार. म्हणलं रहिवासी कुठले आहेत? म्हणले दौंड तालुक्यात वासुंदे गावचे. मग मी दौंड तालुक्यात वासुंदे गावाला गेलो. तिथं सरपंच ग्रामसेवकला भेटलो. म्हणलं अशा अशा व्यक्ती नावाचे विकास दादा भाऊ शेलार, माधुरी विकास शेलार यांनी माझ्या जमिनीवर बोगस गहाणखत करून 11 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे. तर तुम्ही मला यांचा रहिवासी दाखला द्या. मग त्यांनी चौकशी केली असता ते लोक काय त्या गावात मिळून आले नाही. त्यांनी रहिवासी दाखला दिला की मला की हे खोटं नाव सांगून लोन काढलं. हा, खोटं नाव सांगून लोन काढलं. मग तिथून मला दाखला दिला की विकास दादा भाऊ शेलार, माधुरी विकास शेलार हे आमच्या गावात रहिवासी नाहीत, काय आजपर्यंत जन्मलेलेच नाहीत, असा मला दाखला देण्यात आला. नंतर मी कोर्टात गेलो. पारनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केला असताना मग पोलीसवाल्यांच्या तपासात सिद्ध झालं की त्यांच्या फोटो, गहाणखताच्या फोटोवरून सिद्ध झालं ते व्यक्ती दोन आमच्याच गावातले रणगाव मशीदचे विकास दादा भाऊ शेलार, माधुरी विकास शेलार हे नसताना विनोद मोहन जोग, माधुरी विनोद जोग हे ओरिजिनल लोक यांनी माझ्या जमिनीचं बोगस गहाणखत करून 11 लाख रुपये कर्ज हे सिद्ध झालं. मग तिथून पुढं कोर्टात दावा गेला. कोर्टाने निकाल दिला आहे. 2001 मार्च 2021ला निकाल दिला कोर्टाने. ही गहाणखत पूर्ण फ्रॉड आहे, त्यांनी फ्रॉड केलेलं आहे सगळं. त्यांना कोर्टाने 3-3 वर्षाची शिक्षा दिली. ते आरोपी आज पण जेलमध्ये, येरोडा जेलमध्ये धूळ खात पडलेले आहेत. मग त्याच्या प्रांतसाहेबांनी त्या कोर्टाच्या निकालावर निकाल दिला. आणि मग कलेक्टर साहेबांचा आदेश आहे 2017चा जमीन जप्त करावं म्हणून. मग ते आदेशला 6 महिन्यात जर प्रोसिजर पूर्ण नाही केली तर आदेश रद्द समजण्यात यावा असा डायरेक्ट उल्लेख आहे खाली आदेशमध्ये. आणि तो आदेश मुदत कोर्टाचा आदेश येतो कलेक्टर साहेबांचा जमीन जप्त करावं म्हणून. मग त्याला 6 महिन्याची मुदत होती. 6 महिन्याच्या आत प्रोसिजर पूर्ण करून अहवाल कलेक्टर ऑफिसला सादर करा. नाही सादर केला तर आदेश रद्द समजण्यात यावा असा डायरेक्ट उल्लेख आहे त्या आदेशमध्ये, कलेक्टर साहेबांच्या आदेशमध्ये. तो आदेश तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार आणि कलेक्टर ऑफिसचे गृहशाखेचे अधिकारी यांनी एकत्रित येऊन संमती तो आदेश 2 वर्षांनी राबवला. मग 2 वर्षांनी आदेश राबवायचं कारण, रद्द झालेला आदेश राबवायचं कारण काय? तर मग मी त्या कलेक्टर साहेबांच्या आदेशाच्या विरोधात 4/1/2025 रोजी आमरण उपोषणाला बसलो आहे. आमरण उपोषण माझं चालूच राहणार जोपर्यंत माझा आदेश रद्द करून देत नाही. आणि गृहशाखेचे अधिकारी आणि तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, पतसंस्थेचे संचालक बोर्डी अध्यक्ष, चेअरमन यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल करीत नाही ना, आदेश रद्द करून देत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. आणि उद्या माझ्या जीवितास काही धोका झाला त्याला जबाबदार शासन राहील. धन्यवाद. त्या कर्जाचा तुमचा काही संबंध नाही? काहीच संबंध नाही कर्जाचा माझा. तुम्ही कधीपासून इथं पाठपुरावा करताय कलेक्टर ऑफिसला? मी 2021 ते 22 पासून पाठपुरावा करतोय. पण मला इथं काही कलेक्टर साहेबांकडे न्याय भेटाना. नुसते ओढीचे उत्तर देतात. या आज, या उद्या, या आज, या उद्या. एक वेळेस म्हणले कलेक्टरचा आदेश आम्हाला कलेक्टरला
रद्द करायचा अधिकार नाही. मग मी म्हटलो तुम्हाला बोगस आदेश रद्द करायचे, बोगस आदेश तयार करायची ही अथॉरिटी का म्हणलं. हं. मग तुम्हाला आदेश नाही तर महसूलचे मंत्री बावनकुळे साहेब यांना आदेश रद्द करायला सांगा. मी तर भाजपचाच कार्यकर्ता आहे. मग माझा आदेश तुम्हाला अधिकार नाही तर बावनकुळे साहेबांना आदेश रद्द करा सांगा, महसूल मंत्री इथे. जोपर्यंत आदेश रद्द करीत नाही तोपर्यंत मी इथून हटणार नाही. आणि माझ्या हे जो जीवितात तुमच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्यात माझ्यावर तुमचा काही 100% संबंध नाही. माझ्यावर इथं 100% अन्याय झालेला आहे. माझा कुठल्या प्रकारे कर्ज प्रकारात दोषी नाही मी. मी जर दोषी असतो तर कोर्टाने निकाल माझ्या बाजूकडून दिला असता का. आरोपींना आजच 3-3 वर्षाची शिक्षा, आज धुळखात एवढा जेलमध्ये पडलेले ते. तर त्याचं गांभीर्य घेतलं नाही या ते लोकांनी. तरी या कलेक्टर साहेबांनी त्याचं गांभीर्य घेतलेलं नाही. आणि माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना, तुम्ही अति एमर्जन्सी माझ्या आदेशाविरोधात निर्णय घ्या. माझा कलेक्टर साहेबांचा किती आदेश शेती आहे रद्द तुमची? करा. माझी 2.5 एकर जमीन आहे. त्याच्यावर कोण कोण माझ्यावर अवलंबून आहे त्याच्यावर? माझ्या कुटुंबाचं त्याच्यावरच उदरनिर्वाह चालतो. मी शेतकरी आहे. मला दुसरी इन्कम काहीच नाही. माझा शेतीवरच पोट भरण्याची इन्कम चालू आहे. तुम्ही किती दिवस आता उपोषण करणार आहे? मला जोपर्यंत आदेश भेटत नाही, मग कलेक्टर साहेबांचा आदेश रद्द होत नाही, अधिकाऱ्यांच्या गुन्हा दाखल होण्याचं पत्र मला मिळत नाही, तोपर्यंत मी हटणार नाही. माझ्या उद्या जीवितास काही धोका झाला त्याला शासन जबाबदार राहील. हा, मग माझ्यावर अन्याय झाल्यावर मी तलाठी सर्कल यांच्याकडे गेलो. कोण तलाठी आहे ते? तलाठी सतीश एकनाथ पवार सर्कल साठे, त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही. मग तुम्ही माझ्या जमिनीवर बोगस बोजा का टाकला बुवा, कारण काय टाकायचं. ते म्हणले जा तुला कुठं जायची, आर्यवची भाषा केली, जा तुला कुठं जायची जा तिकडं आम्ही बघून घेऊ. नंतर तलाट्याने 1 लाख रुपयाची मागणी केली. म्हणले 1 लाख रुपये मागितले? सतीश एकनाथ पवार तलाठी मंडलाधिकारी साठे हं. दोघांनी मिळून 1 लाख रुपये मागितले की तुमचा बोजा कमी करून देतो, एवढे पैसे मला 1 लाख रुपये द्या आम्हाला. म्हणलं अहो साहेब आम्ही शेतकरी माणसं, गरीब कुटुंबातले माणसं, 1 लाख रुपये द्यायचे कुठून तुम्हाला. आज माझे 10 रुपये माझ्या खिशात नाही, तुम्हाला 1 लाख रुपये द्यायचे कुठं. मग म्हणले जा तुला कुठं जायचे तिकडं जा, आम्ही बघून घेऊ म्हणले. कुठल्या राजकीय पक्षाकडे? आणि मी भाजपचा कार्यकर्ता पहिल्यापासून, मला कळतं तसा भाजपचा कार्यकर्ता. हं. आम्ही विखे साहेबांचे कार्यकर्ते. विखे साहेबांनी सुद्धा याच्यात लक्ष घालायला पाहिजे. विखे साहेबांना सुद्धा मी निवेदन दिलं. विखे साहेबांनी RDC साहेबांना, पाटील साहेबांना बोलून घेतलं. त्यांची मिटिंग झाली जुन्या कलेक्टर ऑफिसला. तिथं मी निवेदन द्यायला गेलो विखे साहेबांना. RDC साहेबांना बोलून घेतलं. तर RDC साहेब म्हणले लोणकर तुम्हाला मी ओळखतो, तुम्ही सोमवारी या, तुमचं क्लिअर करून देतो, तुमचा आदेश रद्द करून देतो. तरी मी सोमवारी आलो, मला तरी उडीचे उत्तर द्यायला लागले. मग मला निर्णय घ्यावा लागला. मग मी अर्ज तयार केले, निवेदन दिले आणि 4/1/2025 पासून आमरण उपोषणाला बसण्याचा मी निर्णय घेतला. मी माझ्या वडिलोपार्जितपासून भाजपचा कार्यकर्ता आहे आणि जिवंत कार्यकर्ता आहे. कोणत्या इलेक्शनमध्ये पुढच्या तोंडाला मी असतो. आणि जर माझ्यावर जर अन्याय होत असलं तर माझं जगून उपयोगच काय. उद्या मला आत्महत्याशिवाय पर्यायच नाही. ती आहे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तुम्हाला मी आपल्या सरकारला आमरण उपोषणाचे प्रतसुद्धा पाठवले. तिन्ही मुख्यमंत्री पण देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला तिघांना पण आपल्या सरकारला आमरण उपोषणाची प्रत पाठवलेली आहे. माझी आज 3रा दिवस उपोषणचा आहे. अजून कलेक्टर साहेबांनी माझे काय दक्षता घेतली नाही. तर माझी कळकळीची विनंती आहे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस, अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे, मला अति एमर्जन्सी तुम्ही निर्णय द्यावा, नाहीतर मला दुसरा आत्महत्याशिवाय पर्याय नाही.